राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी निधन झालं. एका अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. अजित पवार हे आपल्या कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे नेते होते. पुण्यातील ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये अजित पवार यांचा खूप मोठा हातखंड राहिलाय. आणि या संदर्भात आता पुण्यातील एका उड्डाणपुलाला अजित पवार यांचं नाव देण्याची मागणी ही नगरसेवक दत्ता बैरठे करतायत. तर या संदर्भात बोलण्यासाठी अजित पवारांचे एक विश्वासू आणि निकटवर्तीय दत्ता बैरट आपल्यासोबत आहेत. बाबू, मला सांगा की नेमकी काय मागणी आहे? प्रथमतः ही घटना इतकी दुर्दैवी आहे की ते आम्हाला अजून सहनच होत नाही आणि अशी घटना घडेल आणि आम्हाला त्याची शोकसभा घ्यावी लागेल असं आम्हाला अजून रुचतच नाही. असोत आता हे घडलंय, परंतु ज्या दिवशी अजितदादांचं दुःखद असं निधन झालं त्याच्या आदल्या दिवशी आम्ही आमच्या भागामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या केल्या 60 लाख लिटरची आणि 20 लाख लक्ष लिटरची, त्याची पाहणी करायला गेलो. ती पाहणी केल्यानंतर ती एवढं भव्य दिव्य ती टाकी होती. त्याचं लोकार्पण सोहळा आम्ही अजितदादांच्या माध्यमातून करायचं आमचा जो मानस होता, त्याबाबत आम्ही ती व्हिडिओज वगैरे काढले आणि ते दुसऱ्या दिवशी आम्ही अजितदादांना दाखवणार आणि त्यांची परवानगी घेणार आणि त्याचं भव्य असं लोकार्पण सोहळा अजितदादांच्या माध्यमातून करायचं आम्ही ठरवलं. पण ती दुर्दैवानं आम्ही रात्री ती व्हिडिओ पोस्ट केला नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अशी दुर्दैवी घटना घडली. परंतु गणेशखिंड रोडच्या संदर्भात आता तुम्ही सांगितलं की जो फ्लायओव्हर होतोय त्याला स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांचं नाव देण्यात यावं ही संकल्पना माझ्या मनामध्ये त्या दिवशी आली. त्याला कारण असं, कोविडच्या काळामध्ये तो पूल चुकीचा झाला आहे आणि तो नीट करायला पाहिजे, म्हणून अजितदादांनी कोविडच्या काळामध्ये तो जुना पूल हटवण्याचं ठरवलं आणि कोविडच्या काळामध्ये तो पूल हटवला. त्यानंतर त्यांनी अशी घोषणा केली होती की ट्रॅफिकची समस्या जी गणेशखिंड रोडला आहे आणि पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी आहे, जे जिथे जिथे उड्डाणपूल करावं लागेल अशा प्रकारचा उड्डाणपूल 2 मजलीची डिझाईन अजितदादांच्या माध्यमातून ती झाली. त्याचे डिझाईन झाल्यानंतर आता बऱ्यापैकी त्या पुलाचं काम सुरू झालेलं आहे. आता 1.5-2 वर्ष झाले त्याला आणि तो पूल आता लवकरच आता चालू होईल 1-1.5 महिन्यामध्ये आणि त्याचंही लोकार्पण सोहळा अजितदादांच्या माध्यमातूनच होणार होता आणि तो निर्णय सर्वस्व अजितदादांचा होता की तो पूल पाडायचा आणि नव्यानं करायचा. ट्रॅफिकच्या संदर्भात त्यांचं जे विजन होतं पुणे शहरासाठी ते वाखाणण्याजोगं होतं आणि असा लोकार्पण सोहळा अजितदादांच्या माध्यमातून होणार होता. परंतु दुर्दैवानं काळाने जो घात केलेला आहे त्याला आता आम्ही काहीच करू शकत नाही. परंतु माझ्या प्रभागामध्ये तो गणेशखिंडचा पूल येतो, ब्रिज, फ्लायओव्हर, तर त्यातला नाव अजितदादांचं द्यावं, कारण की अजितदादा हे नाव आमच्या कायम स्मरणात राहील. येणाऱ्या पुढच्या असंख्य पिढ्यांना तो पूल, अजितदादांचं विजन काय होतं, दृष्टी काय होती याचं स्मरण राहील आणि आमच्या दृष्टीने पण की अजितदादा आमचं काय आहे ते जाता येता आम्हाला त्याचं म्हणजे स्मरण झालं पाहिजे, या दृष्टीने आम्ही तो ठराव केला. तो एकमतानं माझ्या माध्यमातून आमचा जो मित्रपरिवार आहे आम्ही त्या संदर्भात चर्चा केली. आम्ही लगेच त्याच दिवशी मुंबईला ईमेल केला, CM ऑफिसला केला, PMRDला आम्ही जाऊन स्वतः पत्र इन्व्होट केलं, आयुक्तांना केलं, त्याचबरोबर महानगरपालिका असेल किंवा जेवढ्या ह्या लिगल संस्था आहेत त्या सगळ्यांकडे त्याची मागणी केली आणि भविष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी आम्ही ते दादांचं नाव त्या फ्लायओव्हरला लिहिलंच गेलं पाहिजे अशी संकल्पना आम्ही माझ्या माध्यमातून तिथे मांडलेली आहे. बापू, मला सांगा, तुमची राजकीय कारकीर्द खूप मोठी राहिली.
अगदी नगरसेवक असल्यापासून नंतर तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली आणि आता नगरसेवक म्हणून निवडून आलात. तुम्ही अनेकदा अजित पवारांसोबत तुमचे काम करण्याचे संबंध आले किंवा अलीकडच्या काळात ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही अजित पवारचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखला गेलात किंवा अशी तुमची ओळख आहे लोकांमध्ये. तर अजित पवारांची अशी कोणती आठवण आहे की जी तुम्हाला आजही लक्षात आहे? नाही, काय तर ही राष्ट्रवादी पक्ष, पवारसाहेब आणि अजितदादा किंवा काँग्रेस हे समविचारी पक्ष आहेत आणि ह्याच्या माध्यमातून मी काँग्रेसचं जरी काम करत होतो तरी समविचारी असल्यामुळे आमचे सगळे विचार जुळत होते. मला 17 साली अजितदादा नेहमी म्हणायचे, अरे तू इकडे ये, तुला ब्राईट फ्युचर आहे, तुला ताकद तिथे कमी मिळते, असं ते मला म्हणायचे. पण 17 साली त्यांनी मला माझ्या घरी 6:30 वाजता आमचे माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांना घरी पाठवलं आणि मला घेऊन ये म्हणाले. तू आता तिकडे थांबू नको, इकडेच थांब, तुझी मला गरज आहे, पक्षाला गरज आहे, तुझं नाव चांगलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे काम करायचं. आत्तासुद्धा ज्या वेळेला पॅनल सगळे करायचे होते तर त्यावेळेला दादांनी मला फोन केले, निरोप पाठवले आणि मग मला असं म्हणाले की अरे तू का येत नाहीत माझ्याकडे, मी किती निरोप दिले तुला. तर मी म्हटलं दादा मला माफ करा, माझा पाय फ्रॅक्चर आहे, मी व्हीलचेअरवर आहे, त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही. तर मी आता डॉक्टरांकडे आलेलो आहे प्लास्टर काढायला. ते मला म्हणाले तू प्लास्टर काढ आणि तू लगेच मला भेटायला ये. मग मी व्हीलचेअरवरच दादांना भेटायला गेलो आणि दादांनी विचारलं की तुझी काय अडचण आहे, तुला का म्हणजे काय, तू काय येत नाहीस इकडे, एवढं तुझं नाव चांगलं आहे, मला तुझी गरज आहे, पक्षाला गरज आहे. असं असताना त्यांनी माझं सगळं काम पाहिलेलं होतं, माझं नेचर पाहिलेलं होतं, लोकमतात मी होतो. म्हणून मी म्हटलं दादा मी काँग्रेसमध्ये काम करतो आहे, इलेक्शन लढवली विधानसभेची आणि असं असताना लोकांच्या खूप अपेक्षा माझ्यावर आहेत. तर त्यामुळे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला त्या लोकांसाठी झगडावं लागेल. ते मला म्हणले बस एवढंच ना, मग तुझ्या सगळ्या लोकांच्या अपेक्षा अशा काय असेल त्या सगळ्या माझ्याकडे सोपव आणि सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील. आता काय राहिलं तुझं? म्हणलं काय नाही दादा, तुमच्यापुढे मी काहीच बोलू शकत नाही, तुमचा मी फॅन आहे आणि तुमची काम करण्याची पद्धत मला नेहमीच आवडते. पण योगायोगानं आज तो योग आला आहे, तुम्ही सांगाल तो शब्द दादा मला मान्य आहे, माझी कुठलीही अट नाही, काय नाही, तुम्ही सांगाल ते मान्य आहे. ते लगेच मला म्हणाले की चला ठीक आहे, कुठला पॅनल करायचा, आम्ही बोरसे, निलेश भैया वगैरे आम्ही सगळे एकत्र होतो, चला ठरवा तुम्ही, तुमचं फायनल झालं, आता तुम्ही कामाला लागा. आम्हाला संधीसुद्धा दिली नाही त्यांनी आणि संधी दिली नाही त्याचा अभिमान मला आहे, कारण की ते माझ्यावर एवढं प्रेम करत होते आत्तापर्यंत आणि त्याचा मला खरं तर सार्थ अभिमान आहे. आणि दादांच्या सारख्या व्यक्तीकडनं असं त्यांच्या तोंडून येणं की तुझं नाव चांगलं आहे आणि तुझी गरज आहे आता पक्षाला आणि आम्हाला, तर तू इकडं ये, हे त्यांच्या तोंडून येणं ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आणि मी दादांचे हे ऋण जे आहे माझ्यावर जे असलेले मी कधीच विसरू शकत नाही, मी कधीच फेडू शकत नाही. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक दत्ता बैरट, की ज्यांनी मागणी केली आहे की युनिव्हर्सिटी चौकातील गणेश खिंड रस्त्यावरील उड्डाणपुलाला अजित पवार यांचं नाव देण्यात यावं.